महाराज चॅम्पियन बाळासाहेब आवारांचा पट्टा सुछत्रपती पुरस्काराचे मानकरी हरीवर लक्ष द्या. हरीची गरज आहे या भारताला, या महाराष्ट्राला. साहेब आली आणि आणून ही कुस्ती बरोबरी चुकली आणि मग हरिबाबा बेळेकरांच्या कडे लक्ष द्यायला चालू झालं. तारीख ठरली. बेळगाव जवळच्या आनंदवाडी नावाचं गाव. एका पाटील नावाच्या सदग्रस्ताने थिएटरला कुस्ती घेतली. सत्तान विरुद्ध महाराष्ट्राचा हरिचंद्र बिराजदार. तारीख ठरली 11 जानेवारी 1977. किती दिवस झालो 11 जानेवारी होऊन? 14 तारीख आहे. 47 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. 47 वर्षापूर्वी 11 जानेवारी 1977 बरोबर 47 होते का? दिल्लीची सोनालीला ठोकवली नाही तर समावली देखील या महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या सुपुत्राला हरिचंद्र बिराजदार मामाला. जरा टाळ्या आहेत करायच्या आठवणी तरी. जरा आवडलं असेल तर टाळ्या करायच्या. टाळ्या करायला काय टॅक्स भरावा लागतोय काय? चांगल्याचं कौतुक करायला काय हरकत आहे? जोड कुस्ती बराबरी सुटली आणि मग दिल्लीचं वादळ संपवलं. त्या सतपालवरती विजय मिळवला हरिचंद्र बिराजदार मामाने. पुढं युतीचं शासनाने 1995 आणि त्यांना बिराजदार मामांना महाराष्ट्राचं क्रीडा मंडळ दिलं. जी का आजची महामंडळाच्या दर्जाचं. लाल दिव्याची गाडी शासनाने सांगितलं. 288 आमदारांनी बाकोबाग घेऊन स्वागत केलं बिराजदार मामाचं. कुणी विरोध केला नाही. अशा हरिचंद्र बिराजदार मामा एक लोकांनी सर्वांनी मान्यता दिली आणि मामाला तो लाल दिव्याची गाडी आणि ती शासनाने दिलं. त्यांनी सांगितलं मी साधा पैलवान आहे, मला हा शासनाचा डामडोल नकोय, मी एसटीनं प्रवास करीन, तुमचं काम करतो पण जगण्याची पद्धत कधी मामाने सोडली नाही. असे हरिचंद्र बिराजदार मामा शेवटपर्यंत आजीवन एसटीनं प्रवास केला. शासनाच्या गाडीनं फिरले. मामाने कधी मोठेपणा लावला नाही, कधी अंगी गर्व आला नाही. निष्कलंक चारित्र्य आणि धवल कीर्ती हरी बिराजदार त्यांचं नाव. आणि मग दादाजी कोंडदेव पुरस्कार त्यांना दिला गेला. त्यानंतर ध्यानचंद पुरस्कार मिळाला केंद्र शासनाचा. आणि अशा कुस्ती भास्कराला हा महाराष्ट्राची माती मोकली. तो दिवस 11/14/9/2011 बिराजदार मामा आपल्यातून निघून गेले आणि या मराठवाड्याची ही लाल माती हमसोमसो लढायला लागली. एका कुस्ती भास्कराला ही लाल माती मोकली. असे होते हरिचंद्र बिराजदार मामा. फार मोठी किमया केली. दिल्लीच्या सत्पाला मारलं पण 2 हात जोडलेले होते. आता जरा कुस्ती करतय पोरग आणि नाचतय फळात. मी हुकुमी एक्का बनतोय त्याला. आता हुकूम कशात असतो आणि एक्का कशाला लागायचा आहे, पण कष्ट करावं लागतंय आणि ती काळाची गरज आहे. पाटील साहेब आज तरुणाईवरती फार मोठं संकट आलंय. आणि माजी नगरसेवक माननीय अविनाशजी पाटील साहेब यांच्याकडे बिराजदार मामांची माहिती दिल्याबद्दल मी कुस्ती निवेदक राजाभाऊ देवकोटे परांडा तालुक्यातून आलोय. माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस.
आणि आजच्या तरुणाईला वाहवत जाणारी तरुणाई जोड आहे, जोड जोड सागर कोले बाळूबाई चला मैदानावर